Maths part first, standard 10th, unit number 3, arithmetic progression, solved examples, part 2. Hi friends, today we are going to learn about Maths part first, unit number 3rd, arithmetic progression. Today we have discussed the example solved in textbook. See the first example. Which of the following sequence are AP? If it is an AP, find next two terms. या ठिकाणी दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे का नाही, अर्थमेटिक प्रोग्रेशन हे ठरवा. असेल तर त्याची दोन पदे काढा. फर्स्ट सिक्वेन्स 5, 12, 19 and 26 ... Solution here. Solution. In this sequence, sequence 5, 12, 19, 26 ... Here the first term is 5. First term 5. Second term 12. Third term 19 and fourth term is 26. या ठिकाणी पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद आणि चौथं पद लिहिलेलं आहे. फाइंड द डिफरन्स बिटवीन टू कॉन्जुगेटिव्ह टर्म. सबट्रॅक्ट फर्स्ट टर्म टू सेकंड टर्म. T2 minus T1. 12 minus 5. सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म इथं सबट्रॅक्ट केलेले आहे. 12 minus 5 is equal to 7. Next, subtract second term to third term. तिसऱ्या पदातून दुसरं पद आपण वजा करणार आहोत. Third term is 19 minus second term is 12 is equal to 7. Next, fourth term minus third term. Fourth term is 26 minus third term is 19. Subtraction is 7. या ठिकाणी काय केलेलं आहे, नेक्स्ट टर्म मधून प्रीवियस टर्म काय केलेले आहे, सबट्रॅक्ट केलेले आहे. या ठिकाणी 12 मधून 5 वजा केलं 7, 19 मधून 12 वजा केले 7, 26 मधून 19 वजा केले 7 आलेले आहेत. आता या ठिकाणी द डिफरन्स बिटवीन टू कॉन्जुगेटिव्ह नंबर इज कॉन्स्टंट. हियर द फर्स्ट टर्म इज हियर फर्स्ट टर्म A is equal to 5 and common difference D is equal to 7. Common difference D is equal to 7 is a constant. यामधला साधारण फरक 7 आहे आणि तो स्थिर आहे. पहिलं पद 5 आहे. म्हणून therefore the sequence is an AP. This sequence is an AP. म्हणून ही क्रमिका काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे. नेक्स्ट टू टर्म इन this AP are two term of this AP. Fourth term is
26 plus difference is the 7 is equal to sum of two number is a 33. This is the fifth term and 33 plus 7 is equal to 40. म्हणजे चौथ्या पदात फरक मिळवला तर 33 आलं आणि पाचवं पद 33 झालं. पाचव्या पदात 7 मिळवलं तर उत्तर किती आलं 40. म्हणून नेक्स्ट टू टर्म इन अ गिवन एपी, नेक्स्ट टू टर्म्स in given AP are 33 and 40. या ठिकाणी दिलेल्या अंकगणिती श्रेणीची पुढील दोन पद आहेत 33 आणि 40 आहेत. म्हणजे दिलेल्या पदातून पुढील पदातून नेक्स्ट टर्म मधून प्रिवियस टर्म काय करायची मायनस करायची. पुढील पदातून मागील पद वजा करून हा फरक काढलेला आहे. फरक जर कॉमन डिफरन्स इज अ कॉन्स्टंट देन दिस सिक्वेन्स इज एन एपी. जर कॉन्स्टंट फरक असेल तर तिला आपण अंकगणिती श्रेणी आहे असं म्हणतो. सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सिक्वेन्स इज 2 -2 -6 and -10 ... Solution here. First, write down the sequence. In this sequence, 2 -2 -6 and -10. First, write down the term. Here the first term T1 is 2, T2 -2, T3 -6 and T4 is a -10. या ठिकाणी क्रमिकेची पहिलं दुसरं तिसरं चौथं अशी पदं आपण लिहून घेतलेले आहेत. सबस्ट्रॅक्ट सेकंड टर्म टू फर्स्ट टर्म टू सेकंड टर्म. दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करूया. देन नेक्स्ट सेकंड टर्म टू थर्ड टर्म अँड थर्ड टर्म टू फोर्थ टर्म. या ठिकाणी दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करणार आहोत, तिसऱ्या पदातून दुसरं, चौथ्यातून तिसरं. म्हणजेच प्रिवियस टर्ममधून नेक्स्ट टर्म आपण काय केलेले आहे या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करतोय. या ठिकाणी पहा T2 is a -2 minus T1 is a 2 minus sum is a -4. Second, T3 minus T2. T3 is a -6 minus T2 is a -2 is equal to -6 minus +2. Here the sign is 6 -2 4 and sign is a greater number. या ठिकाणी चिन्ह भिन्न आहेत. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार, मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहे. त्यामुळे उत्तर -4 आलं. नेक्स्ट T4 minus T3. T4 काय आहे -10 minus T3 is a -6 is equal to -10 minus plus. Here the sign is different, therefore subtract smaller number to greater number and give the sign in the greater number. 10 minus 6 is a 4 and -4. या ठिकाणी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह दिलेलं आहे. Here the first term is 5. Here first term is a is equal to 2 and common difference d is equal to -4, and this common difference is constant. Common difference
common difference is constant and therefore this sequence is an AP. Therefore this sequence is an AP, arithmetic progression. म्हणून यातला कॉमन फरक समान आहे. किती आहे? -4 -4 -4 -4 हा कॉमन फरक आहे. देन फाइंड द नेक्स्ट टू टर्म. याच्या पुढील दोन टर्म आपण शोधणार आहोत. चौथी टर्म काय आहे? -10 प्लस ॲट द डिफरन्स -4 इज इक्वल टू -10 प्लस मायनस साइन इज -4 मायनस मायनस इन सम -14. या ठिकाणी धन आणि ऋणच झालं. -10 -4 उत्तर किती आलं? -14. नेक्स्ट टर्म -14 प्लस ॲड -4 इज इक्वल टू -14 प्लस मायनस -4 14 -4 इज 18 -18. Next two term is given AP. Next two terms in given sequence. Given sequence is AP. Given AP are -14 and -18. म्हणजे दिलेल्या अंकगणिती श्रेणीची पुढील पद काय आहेत? तर -14 आणि -18 आहेत. अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. यामध्ये जर कॉमन डिफरन्स सेम असेल, डिफरन्स बिटवीन टू कॉन्जुगेटिव्ह टर्म इज अ कॉन्स्टंट, देन दिस सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज अर्थमेटिक प्रोग्रेशन. हे आपण व्याख्या शिकलेले की त्या दोन पदातील फरक जर समान असेल तर ती अंकगणिती श्रेणी असते. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. इन द सिक्वेन्स 1 1 2 2 3 3 and dot dot dot. Solution, write down the solution. In the sequence in the sequence 1 1 2 2 3 3 dot dot dot. Write down first term. Here the first term is 1, second is 1, third 2, fourth 2, fifth term is 3, sixth term is 3. या ठिकाणी दिलेली पद लिहून घेतलेली आहेत. आता आपण डिफरन्स बिटवीन टू कॉन्जुगेटिव्ह टर्म, सबट्रॅक्ट फर्स्ट टर्म फ्रॉम सेकंड, सेकंड फ्रॉम थर्ड, थर्ड फ्रॉम फोर्थ. या ठिकाणी सबट्रॅक्शन करणार आहोत. हियर डिफरन्स बिटवीन T2 minus T1, T3 minus T2, T4 minus T3. या ठिकाणी त्यातला डिफरन्स आपण पाहायचा आहे. T2 इज 1, 1 मायनस फर्स्ट टर्म इज 1, 1 minus 1 0. T3 इज 2 मायनस T2 इज 1, रिमेनिंग 1. T4 2 आणि T3 2 0. नेक्स्ट T5 minus T4 and T6 minus T5. T5 is 3 and T4 term is 2. Subtraction 1. T6 3 and T5 is equal to 3. 3 minus 3 is equal to 0. आता या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर ह्या दोन पदातील फरक समान नाही. या ठिकाणी 0 आहे तर नंतर 1 आहे, परत 0 आहे 1 आहे. म्हणून
या ठिकाणी इन दिस सिक्वेन्स T3 minus T2 is not equal to T2 minus T1. In this sequence, difference between two consecutive terms is not constant. In this sequence, difference between two consecutive term is not constant. Terms is not constant. Terms in is not constant. Therefore, this sequence is not AP. Therefore, this sequence is not an AP. Is not an AP. या ठिकाणी दोन क्रमागत पदातील फरक काय आहे? समान नाही, कॉमन नाही. इथे 0 आहे तर 1, 0 आहे तर 1, 0 आहे. त्यामुळे यातील दोघातील फरक समान नाही, म्हणून दिस सिक्वेन्स इज नॉट AP. ही अंकगणिती श्रेणी नाही. See the next example number 4. Sequence is 3/2, 1/2, -1/2, -3/2. Write down the solution. In the sequence, पहिल्यांदा sequence लिहून घ्या. In the sequence 3/2, 1/2, -1/2 and -3/2. This is the sequence. Write down the term. First term is T1 is equal to 3/2, T2 is equal to 1/2 and T3 is equal to -1/2 and T4 is 3/2. या ठिकाणी -3/2. या ठिकाणी पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं पद लिहिलेलं आहे. आता आपल्याला यातला डिफरन्स काढायचा. डिफरन्स बिटवीन नेक्स्ट टर्म, सबस्ट्रॅक्ट फर्स्ट प्रिवियस टर्म टू नेक्स्ट टर्म. हियर T2 minus T1, T3 minus previous term T2, T4 minus T3. Put the value. T2 is a 1/2 and T1 is a 3/2. Here the denominator is the common. 2. Subtraction of numerator. या ठिकाणी छेद समान आहे, अंशांची वजाबाकी. 1 - 3, 1 - 3 is a -2. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आणि मोठ्या संख्येत चिन्ह दिलं. -2 छेद -2 म्हणजेच उत्तर आलं -1. नेक्स्ट डिफरन्स, सेकंड टर्म सबस्ट्रॅक्ट टू थर्ड टर्म. थर्ड टर्म इज -1/2 minus second term is 1/2. Second term is 1/2. Here the denominator is common. -1 and -1 is equal to -2/2 is equal to -1. And fourth term minus third term. Fourth is -3/2 and third term is -1/2 is equal to -3/2 minus plus 1/2. Here the denominator is the same, common. 2 -3 and plus 1 is equal to -3 plus 1 -2/2 is equal to
-1. Here the common difference 1 is constant. या ठिकाणी साधारण फरक -1 -1 -1 हा काय आलेला आहे, स्थिर आलेला आहे. म्हणून राईट डाऊन हियर द कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्स d is equal to -1 which is constant, हा काय फरक आहे, स्थिर आहे. म्हणून the given sequence is an AP. Therefore given sequence is an AP. म्हणून दिलेला सिक्वेन्स ही क्रमिका काय आहे, अर्थमेटिक प्रोग्रेशन आहे. देन फाइंड नेक्स्ट टू टर्म ऑफ दिस AP. Here the fourth term is a -3/2. Add the common difference. This term is -1 is equal to -3/2 -1. Here the 2 1s are 2. Here -3 -2/2 is equal to -5/2. This is the fifth term. And sixth term is -5/2 plus -1. Here -5/2 plus minus 2 1s are 2 is equal to -5 -2/2 is equal to -7/2. And the next two terms are in this sequence. Therefore next two terms are -5/2 and -7/2. या ठिकाणी दिलेल्या ह्या क्रमिकेची पुढील दोन पद आहेत -5/2 आणि -7/2. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवू शकतो. See the next example number 2. The first term A and a common difference D are given. Find the first 4 terms of AP. या ठिकाणी AP च्या 4 टर्म फाइंड करायचे आहेत. Here the given in the first term and the common difference. Solution of first example here. Solution given A is equal to -3 and difference is equal to 4. या ठिकाणी गिवन काय दिलेलं आहे, -3 पहिलं पद आहे, फरक 4 आहे. A is equal to T1. A लाच आपण काय म्हणतो, T1 म्हणतो, ते किती -3. T2 is equal to T1 plus D. T2 मध्ये काय दुसरं पद कसं काढतो, तर पहिल्यामध्ये तो कॉमन डिफरन्स आपण मिळवतो. T1 -3 and +4. Here the two number are different side. Subtract smaller number to greater number. मोठ्या नंबर मधून लहान नंबर वजा करा. 4 मधून 3 गेले, उरले किती 1. T3 तिसरं पद कसं काढणार आहे, T2 plus D. दुसऱ्या पदात D मिळवणार. Second term is 1 and difference is 4. Therefore 1 plus 4 is equal to 5. And T4 fourth term, T3 plus difference. T3 is a 5 and difference is 4. Therefore fourth term is 9. And therefore arithmetic progression AP is -3 1 5 9 and so on. अशा पद्धतीनं ही अंकगणिती श्रेणी आपल्याला मिळणार आहे. तिची 4 पद आपण शोधलेली आहेत. सेकंड एक्झाम्पल, A is equal to 200 and D is 7. म्हणजे पहिलं पद 200 आहे आणि डिफरन्स किती आहे, कॉमन डिफरन्स 7 आहे. सोल्युशन, first write down the common given part. Given A is equal to
200, d is equal to 7. Therefore T1 means A is equal to 200. T2 means T1 plus difference. या ठिकाणी पहिल्या पदामध्ये डिफरन्स मिळवणार आहे. पहिलं फर्स्ट टर्म इज 200 प्लस डिफरन्स इज 7 इज इक्वल टू 207. T3 इज इक्वल टू T2 प्लस D. तिसरं पद काढताना दुसऱ्या पदामध्ये तो फरक मिळवणार आहोत. 207 प्लस 7 इज इक्वल टू 214 and fourth term is equal to T3 plus D. Third term is 214 plus 7 is equal to 221 and therefore AP is, या ठिकाणी ही अंकगणिती श्रेणी काय येईल, therefore AP is 200, 207, 214 and 221 डॉट 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 अँड सो ऑन. अशा पद्धतीने ही अंकगणिती श्रेणी आपण लिहू शकतो. पहिल्या पदामध्ये आहे तसंच लिहायचं. दुसरं पद काढताना पहिल्या पदात त्याचा फरक, तिसऱ्या पदात दुसऱ्या पदात पद आणि त्याचं फरक, चौथं पद काढताना तिसऱ्या पदात त्याचा फरक मिळवायचा आणि अशा पद्धतीने ही अंकगणिती श्रेणी लिहायची. 1 किंवा 2 मार्काला या पद्धतीचं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलं जाईल. See the next example third. Here the first term is -1 and difference is -1/2. या ठिकाणी दिलेल्या पहिलं पद आहे -1 आणि साधारण फरक -1/2 आहे. सोल्युशन पहिल्यांदा लिहूया. सोल्युशन हियर गिवन काय दिलेलं आहे ते लिहून घ्या. given A is equal to -1 and difference D is equal to -1/2. Write down the first term. T1 is equal to, first term is A1 is 1. Next find second term. Second term is T1 plus D. पहिल्या पदामध्ये डिफरन्स आपण तो मिळवणार आहोत. -1 प्लस -1/2 is equal to -1 and plus minus -1/2. 2 1 2 is equal to -2 and -1 -3/2. या ठिकाणी छेद समान करण्यासाठी ह्या 2 ने 1 ला गुणलं तर -2 आलं. -2 आणि -1 -3/2. नेक्स्ट T3 is equal to T2 plus D. Add the difference in a second term. Second term is -3/2 plus difference is the -1/2 is equal to -3/2 -1/2. Denominator is same and -2 and -3 and -1 is equal to -4/2 is equal to -2. T4, here the T4 is equal to T3 plus D. T3 is a -2 plus difference is the -1/2 is equal to -2 -1/2. 2 2s are 4 -4/1/2 is equal to -5/2. या ठिकाणी वजा वजा चिन्ह आहे. छेद समान केला. 2 न जर 2 न गुणलं तर -4 आलं. -4 -1/2 -5/2. अशा पद्धतीने ही पदं आलेली आहेत. म्हणून therefore AP is -1 -3/2 -2 and -5/2. अशा पद्धतीने ही अंकगणिती श्रेणीची पदं आलेली आहेत. -1 -3/2 -2 -5/2. या ठिकाणी पदं काढताना चिन्ह व्यवस्थित लक्षात ठेवा. चिन्ह चुकली तर आपली उदाहरणं चुकतात. अधिक वजा काय होतंय, छेद समान कसे करायचे हे लक्षात ठेवा. See the fourth example. Solution here.
Solution given A is equal to 8, given A is equal to first term 8 and difference is -5 is equal to first term T1 is equal to 8. Therefore T2 is equal to T1 plus D. 8 plus -5 is equal to 3. या ठिकाणी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर ते 3 उत्तर आला. 8तून 5 गेले, 3 राहिले. T3 T2 plus D. T2 plus D. T2 is a 3. 3 plus -2 -2. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलेलं आहे. आणि T4 चौथं पद काय आलेलं आहे? T4 is a T3 plus D. T3 is a -2 plus -5 -7. जर बेरजेमध्ये वजा वजाचं चिन्ह वजाच असतं. आणि देअरफॉर AP is, या ठिकाणी AP काय येते? देअरफॉर AP is 8 3 -2 and -7 ... विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीची तुम्हाला उदाहरणं परीक्षेत 1-2 मार्काला विचारले जाऊ शकतात. याचा सराव करा. सर्वप्रथम आपल्या त्या टेक्स्टबुकमध्ये उदाहरणं दिलेली आहेत त्याचा सराव करा आणि नंतर प्रॅक्टिस सेटमध्ये सोडवण्यासाठी उदाहरणं दिलेली आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. थँक्स टू ऑल ऑफ यू. धन्यवाद सर्वांना.